महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। शिवकरचा स्मार्ट पॅटर्न आता जिल्हा परिषदेत अनिल ढवळेंच्या विकास कार्याचा वारसा पुढे नेण्यासाठी अस्मिता ढवळे आणि विक्रम घरत सज्ज। परिवर्तनासाठी खटारा आणि मशाल पेटली। नकाशावरील एका ठिपक्यासारख्या गावाला ISO मानांकन मिळवून देणारे आणि 18 राज्यस्तरीय पुरस्काराने शिवकरचे नाव उज्ज्वल करणारे लोकनेते अनिल ढवळे यांच्या कामाचा झंझावात आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत धडकणार आहे। आपल्या घरावर तुळशीपत्र ठेवून केवळ समाजहितासाठी झटणाऱ्या अनिल ढवळेंनी संकट काळात जनतेला दिलेला हात आणि आता त्यांना बळ देण्याची वेळ आली आहे, असा निर्धार पनवेलच्या मतदारांनी केला आहे। अनिल ढवळे म्हणजे एका झुंजार लोकनेत्याच्या विकासाचा बाणा। अनिल ढवळे यांनी सत्तेत नसतानाही प्रशासनाकडून पाणी खिचून आणले आणि गावची तहान भागवली। नैना प्रकल्पाविरोधात त्यांनी दिलेला लढा, घराघरावर हातोडा चालू न देण्यासाठी केलेले आमरण उपोषण आणि मरण आले तरी चालेल पण घर पाडू देणार नाही, ही त्यांची जिद्द मतदारांच्या आजही स्मरणात आहे। गावागावात CCTV, सुसज्ज रस्ते, सांडपाणी नियोजनासाठी शोषखड्डे आणि सरकारी योजना थेट घराघरात पोहोचवून त्यांनी शिवकर हे विकासाचे एक मॉडेल बनवले आहे। अनिल ढवळे यांचा हा संवेदनशील आणि प्रगत वारसा जिल्हा परिषद स्तरावर नेण्यासाठी अस्मिता अनिल ढवळे निशाणी खटारा आणि विक्रम नारायण घरत निशाणी मशाल हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत। कोविडच्या काळात घराघरात भाकरी पोहोचवणारे, महिलांना ड्रायव्हिंग प्रशिक्षण देऊन स्वावलंबी करणारे आणि लेकीच्या जन्मावर चंदन वृक्ष भेट देणारे नेतृत्व म्हणजे जिल्ह्यासाठी आशेचा किरण आहे। ज्यांनी तुमच्या घरासाठी झुंज दिली, ज्यांनी तुमच्या मुलाबाळांच्या शिक्षणासाठी आणि खेळासाठी कराटेसारखे प्रशिक्षण दिले, त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे ही आपली जबाबदारी आहे। आपल्या मतदानाचा हक्क हा केवळ अधिकार नाही, तर शिवकर या गावासारखा सर्वांगीण विकास संपूर्ण जिल्ह्यात व्हावा याकरता टाकलेले हे पाऊल आहे। आणि म्हणून येत्या निवडणुकीत अस्मिता ढवळे यांना खटारा आणि विक्रम घरत यांना मशाल या चिन्हासमोरील बटन दाबून भरघोस मताने विजयी करा। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी तृप्ती भोईर, पनवेल।